असं आहे, हा हॉल आहे आणि जसं ज्यांच्यामुळे हे घर आहे आज, तर तो देवारा. Yes. आणि हा देवारा पण आतला जो आहे, हम्म. म्हणजे हा वाला जो देवारा आहे, हा सागाचा आम्ही आधीच्या घरी बनवून घेतला होता. म्हणजे हा काहीच रेडीमेड नाही आहे ह्याच्यात. म्हणजे हे पिलर्स म्हण किंवा हे कार्विंग म्हण, ही पट्टी हे सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे हे सगळं वेगवेगळं घेऊन ते क्युरेट केल्यासारखं, ते तयार केल्यासारखं केलं होतं. सो आमचा खूप म्हणजे आवडता देवारा आहे हा. सो आम्ही त्या घरात सगळं फर्निचर तिथेच सोडून आलो होतो, पण हा देवारा सोबत घेऊन आलो. आणि ह्यामागे थॉट असा होता की आमचं घर मोठं झालं, 1 BHK to 2 BHK झालं, तर देवाचं घर पण थोडंसं मोठं व्हायला हवं, म्हणून मग त्याला आजूबाजूने असं एक मोठं केलंय. आणि त्या देवाऱ्याला असं दार पण ठेवलंय की त्यांना पण झोपायला, त्यांना पण प्रायव्हसी हवी. येस, पण खूप सुंदर केलंय आणि मला तुझं थॉट खरंच आवडला की आपण नवीन घरात जातो, 3 BHK 4 BHK होतील आपले आणि आपण देवाऱ्यासाठी एक छोटी स्पेस देतो. पण हे किती भारी आहे की आल्या आल्याच इतकं प्लेझंट वाटतंय बघूनच, खूप भारी. आणि मग त्यांची पूर्ण सोय केलेली आहे की इथे पूजेचं सामान, इथे पूजेचं सामान ठेवू शकतो किंवा नैवेद्य आपण वाढतो, तर त्याच्यासाठी इथे सोय केली आहे. मग त्याच्यानंतर हे ते ड्रॉवर्स सगळं सामान ठेवायला, मग हे असं इथे बाहेर काढून तुम्ही इथे वाचायला बसू शकता, किंवा पूजा करायला बसायचं असेल, मेडिटेशनसाठी बसायचं असेल, तर त्याच्यासाठी हे केलं गेलंय. प्रियंका, तू किती स्पिरिच्युअल आहेस? भयंकर आहे, आता एवढं दिसतंय. म्हणजे किती स्पिरिच्युअल आहे असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं की आपण ज्या गुरूंचं करतो, तर आपण फक्त नामस्मरण करून किंवा काय म्हणतो पूजा अर्चा करून होत नाहीत गोष्टी, असं मला वाटतं. की त्यांचे जे बिलीव्स आहेत ते आपण जर आपल्या वागण्यातून आणले, तर आपण करेक्ट लेवलला स्पिरिच्युअलिटी गाठली असं मला वाटतं. की जेव्हा आम्ही पोथ्या वाचतो किंवा आपण पारायण करतो, तर त्या पारायणात त्यांनी जे जे केलं आहे त्यातून आपल्याला कळतं की कसं जगलं पाहिजे. आणि मग तसं जर आपण नाही जगलो तर ते वाचून काहीच उपयोग नाहीये. मग तुम्ही 150 पारायण करा, वर्षाला पण काही उपयोग नाहीये. सो इव्हेंच्युअली मला वाटतं की कुठलाही देव हेच म्हणतो की माणूस म्हणून समृद्ध असलं पाहिजे, माणूस म्हणून समोरच्याशी डील करता आलं पाहिजे. चांगला माणूस हेच मला वाटतं की टोक आहे त्या गोष्टीचं. कारण अदरवाईज मग तुमच्याकडे खूप पैसा आला तरी तुमच्याकडे माणसं नसतील तर काही उपयोग नाही. सो त्या अर्थाने मी खूप स्पिरिच्युअल आहे. माझे आई बाबा माझ्यापेक्षा थोडे जास्त आहेत. पण आणि तुझ्या घरी पालखी सुद्धा येते, आणि किती वर्ष ही परंपरा? आमच्याकडे आता 10 वर्ष पालखी येते, आणि 9 वर्ष पालखी येते. मला वाटतं नेक्स्ट इयर 10वं असेल. आणि आमच्याकडे गजानन महाराजांचीच पालखी येते. आणि तो दिवस आमच्या घरातला सगळ्यात कमाल दिवस असतो वर्षातला सण. कारण आमच्याकडे काहीच गणपती नसतं किंवा गट नाही बसत, कारण कोकणात असल्यामुळे मेन घरी गावी सगळं असतं. त्यामुळे एकच गोष्ट आहे जी आम्हाला अशी मस्त सेलिब्रेट करता येते, तर ती पालखी असते.